मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे हे जे पार्सलचे अगस्त्य झाला का हॅप्पी? आता स्कूलमधनं आलाय आणि स्कूलमधनं आल्या त्याला तर काल आम्ही थोडं बाहेर गेलो होतो आणि तिथं आताच थोड्या वेळापूर्वी मी माझ्या केसांना ॲलोवेरा लावलाय आणि ॲलोवेरा लावल्यानंतर केस थोडे ओले होतात, तर त्याच्यातला गुंता असा थोडा हाताने काढून घ्यायचा आणि हे केस त्याच्यामुळं थोडेसे ड्राय पण होतात. हे थोडं व्हाईट जे आहे ते केसांमध्ये राहतं, ते केस सुकल्यानंतर हे सगळं पूर्ण निघून जातं. असं अशा पद्धतीने हातातलं केसांमधला जो गुंता आहे तो काढून घ्यायचा. पण जेव्हा केस ड्राय होतील आणि आपण जेव्हा ऑइलिंग करतो त्यावेळी केस खूप छान स्मूथ सिल्की असे होतात. त्या तेल लावल्यानंतरच आपल्याला रिझल्ट छान असं जाणवतो. आता केस छान असे मी ह्यातला गुंता वगैरे काढून घेतलेला आहे. थोड्या वेळानं असे केस थोडे हे करायचे. आता स्कूलमधनं आलाय आणि स्कूलमधनं आल्या त्याला पांडा पाहिजे असतो कायम. अगस्त्य झाला का हॅप्पी? हॅप्पी झाला? आणि चेंज नाही का करायचं स्कूलचा युनिफॉर्म? ये ना, ये. त्याला मी आता स्कूलमधनं घेऊन आली आहे आणि आल्या त्याला कायम पांडा लागतो, सो तो थोडा वेळ खेळतो. स्कूलमधनं आल्याला त्याला पहिला मी पाणी देते, कारण तो पाणी असं मागून पित नाही टीचर्सकडनं, त्यामुळे मी त्याला पहिला पाणी देते. छान असं पाणी पिलं त्यानं आणि पाणी पिल्यानंतर लगेच त्याला पॅन्डा हवा होता, त्याला लगेच पॅन्डा दिला आणि तो छान असं खेळतोय पॅन्डाबरोबर. तर मग मी स्कूलमध्ये त्याच्या काय काय झालं आहे किंवा काय हे सगळं चेक करत असते. टिफिन त्यानं व्यवस्थित सगळा खाल्लाय का ह्या सगळ्या गोष्टी चेक करते. मध्ये काय काय घेतलं? स्कूलमध्ये काय काय घेतलं रे, सांग ना मला. काय काय घेतलं सांग ना मला प्लीज. वंदे मातरम आणि काय घेतलं म्हण बरं. वंदे मातरम. तो स्कूलमधनं आल्याला मी विचारल्यानंतर नेहमी सगळ्या गोष्टी सांगतो, पण आता आय थिंक मी कॅमेरा समोर ठेवलाय त्याला, त्यामुळे तो बोलत नाहीये. तर आल्यानंतर स्कूलमध्ये काय काय घेतलं सगळं इन डिटेल मला सांगत असतो, म्हणजे त्याच्या भाषेमध्ये. तो अजून त्याला इतकं असं बोलता येत नाही, पण मला त्याची लँग्वेज कळते. सो तो काय करतो स्कूलमध्ये किंवा काय काय शिकवलं हे मला सांगत असतो. डान्स म्हणजे घेतला तर तो डान्स करून दाखवत असतो, त्याच्या स्टेप्स दाखवत असतो. असं सगळं छान चाललेलं असतं त्याचं स्कूलमधनं आल्यानंतर. टिफिन तर त्यानं खाल्ला आहे. जर इन केस त्यानं टिफिन खाल्ला नसेल तर मी त्याला थोडं काहीतरी खायला देते आणि मग तो थोडा वेळ खेळतो, मग परत झोपतो. परत उठून परत आहे त्याची रुटीन अशी चाललेली असते. तर काल आम्ही थोडं बाहेर गेलो होतो आणि तिथं मला खूप साऱ्या कटिंग मिळालेल्या आहेत आणि ते कटिंग करण्यासाठी माझ्याकडं जे पॉट आहेत ते नव्हते. सो मी थोडं जे आपले पार्सलचे वगैरे मिळतात ना, त्याच्यात माती वगैरे होती, तर त्याच्यामध्ये मी लावून घेतलेले आहेत. तर ते कसे ग्रो होतात हे सुद्धा मला बघायचं आहे, कारण ते इंडोअरसुद्धा आहेत. चला तर मी तुम्हाला सुद्धा दाखवते की ते कसे वाटतात. हा आहे स्पायडर प्लांट आणि त्याचे थोडे थोडे बेबीज आहेत ते मी लावलेले आहेत आत्ता. हा पार्सलचा डब्बा आहे, तो मी असा युटिलाइज केलेला आहे. त्याच्यामध्येच मी असं ह्याला लावलेलं आहे आणि हे सगळेच पार्सलचे डबे आहेत. त्याच्यामध्ये मी हे आज सकाळीच लावलं आहे, बघू कसं कसं ग्रो करतं ते. त्याच्यानंतर गुलाबाला सुद्धा छान असे फुलं आलेली आहेत. ह्याच्यामध्ये काल ते बटन गुलाब जे आहे ते मी इथं लावलेलं आहे. एकाच पॉटमध्ये खूप सारे फ्लॉवर्स मी लावलेले आहेत. मी जसं जसं घेईन तसं तसं त्याला डिस्ट्रीब्यूटसुद्धा करणार आहे. खूप छान
आणि काल ते ज्यावेळी मी कट करून आणले होते त्यावेळी ते खूपच असे हे झाले होते आणि आता आता खूप फ्रेश दिसत आहेत. त्यामुळं ग्रोथ यांची चांगली होईल असं वाटतंय. चला ओके. खूपच वाढली आहे माझी. ही ऑलमोस्ट 4 वर्ष झाली असतील हिला. मी तरी रोज प्रत्येक हेअर वॉशला ह्याला यूज करते, पण छान अशी वाढलेली सुद्धा आहे. मी इथं झाडांना जे आहे ते हे संत्रीची जी साल असते ती टाकून न देता किंवा केळी असतील तर त्याचे कट करून टाकत असते मी इथं. इथं आहे अगस्त्य. अगस्त्य हे सुद्धा छान असं ग्रो झालं. हे ॲक्च्युली हँगिंग प्लांट आहे, पण मला इथं हँग करण्यासाठी काहीच नाही आहे, त्यामुळे मी त्याला तिथं ठेवलं आहे तात्पुरतं. बघू पुढं काय इन केस काय करता आलं तर मी नक्कीच करेन. मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे हे जे पार्सलचे डबे आहेत त्यांना मी खाली असा होल केलेला आहे पाणी जाण्यासाठी. म्हणजे मी अगरबत्तीनं त्याला होल केला आहे आणि मग त्याच्यात माती घालून मग ते प्लांट्स वगैरे लावून मग त्याच्यावरून परत पाणी टाकलेलं आहे त्यांना. आय होप हे छान असे ग्रो होतील. पण हा सुद्धा ऑप्शन खूप छान आहे. हे डबे टाकून वगैरे न देता आपण असे प्लांट्स त्यांना लावू शकतो आणि हे छान ग्रो होतील. बघू, जर अपडेट देईन मी तुम्हाला. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलं होतं की मी ॲलोवेरा ज्यूस माझ्या केसांमध्ये ॲप्लाय केला होता आणि तो छान असा ॲप्लाय केला होता. त्याच्यानंतर मी तो थोड्या थोड्या वेळाने केसांच्या म्हणजे बोटांच्या मदतीने त्यातला जो केसांमधला गुंता आहे तो मी काढत होते. तसं केल्याने केससुद्धा ड्राय व्हायला मदत होते आणि केसातला गुंतासुद्धा इझिली निघून जातो, कारण आपण ते मिक्सर ग्राइंडरमध्ये ॲलोवेरा ॲड केलेला असतो, ग्राइंड केलेला असतो आणि तो डायरेक्टली ॲप्लाय केल्यामुळं त्याच्यातले छोटे छोटे जे बारीक कण आहेत ते केसांमध्ये अडकून राहतात आणि त्यामुळं थोडा गुंता होतो. पण जसजसे केस ड्राय होत जातील तसतसे केस सॉफ्ट आणि शायनी होत जातात. ते आपल्याला हेअर वॉश करण्याच्या आधीच जाणवतं. मग त्याच्यानंतर मी थोड्या थोड्या वेळाने केसातला गुंता काढून हे करायचे आणि मी ॲलोवेरा ज्यूस अंघोळीच्या आधी ॲप्लाय केला होता. त्याच्यानंतर 1 तासभर त्याला तसंच ठेवलं होतं आणि मी अंघोळ करायला गेले होते. त्याच्यानंतर अगस्त्याला वगैरे स्कूलमधनं आणलं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याच आहेत. आणि त्याच्यानंतर रात्री केस माझे पूर्णपणे ड्राय झालेले आहेत आणि केसातला जो व्हाईट आहे, व्हाईट थोडं थोडं ॲलोवेरा ज्यूस लावल्यानंतर राहतं, ते कॉम्ब केल्यानंतर सगळं निघून जातं. आणि हे सगळा केसांमधला गुंता काढल्यानंतर मी छान असं ऑइलिंग केलं आहे केसांना. छान असं मसाज द्यायचा. तुम्ही कोणतंही हेअर ऑइल यूज करा, त्याच्यातून छान असा मी माझ्या केसांना मसाज दिला आणि रात्रभर केस तसेच ठेवले. आणि सकाळी मी छान असा हेअर वॉश केला. हेअर वॉश केल्यानंतर केसांमध्ये जो गुंता होतो तो सुद्धा होत नाही आणि केस खूपच छान सिल्की आणि शायनी होतात. जर तुम्हाला या ज्यूस मी कसा बनवला, कसा ॲप्लाय केला याचा इन डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तो नक्की चेकआउट करा. आणि तुम्हीसुद्धा ॲलोवेरा ज्यूस ॲप्लाय करून म्हणजे कोणतंही बाहेरचं कंडिशनर लावण्याची काहीच गरज नाही लागत. घरच्या घरी जर इतकं छान नॅचरली जर आपले केस कंडिशनिंग होत असतील तर बाहेरून का अप्लाय करायचं असं मला वाटतं. आणि माझ्या घरी तर ॲलोवेरा खूप आहे, त्यामुळे मी शक्यतो तोच यूज करत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.